गुढीपाडव्यानिमित्त नवी मुंबई शोभायात्रेच्या माध्यमातून उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। या शोभायात्रेत आमदार मंदा म्हात्रे देखील उत्साहात सहभागी झाल्या होत्या, ज्यांनी लेझिमवर आपला ताल धरला। पाहूया गुढीपाडवा या सणाचा उत्साह आणि जल्लोष ढोल ताशांच्या गजरात MVTVच्या साह्याने। मंगळवारी नवी मुंबईत सकाळपासूनच उत्साह, जल्लोष आणि आनंदाचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळालं। निमित्त होतं गुढीपाडव्याचं। गुढीपाडव्यानिमित्त नवी मुंबईतील सेक्टर 4 CBD, बेलापूर गाव, सीवूड, नेरूळ सेक्टर 10 आणि 15, चांदपाडा, विष्णुदास भावे वाशी नाट्यगृह येथे आदी ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा निघाली। या शोभायात्रेमध्ये आमदार मंदा म्हात्रे देखील उपस्थित होत्या। त्यांनी या जल्लोषात आनंदाने सहभाग घेतला। दरम्यान भगवे फेटे, झेंडे, साधारणतः पांढरा पेहराव आणि त्याचप्रमाणे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात अतिशय उत्साहाने सर्व नागरिक सहभागी झाले होते। त्यांच्या समवेत अनेक मान्यवर देखील सहभागी झाले होते। तर महिला अगदी पारंपरिक नऊवारी नेसून झिम्मा या खेळाचा आनंद लुटतानाचं चित्र स्पष्ट झालं। या आनंदात झिम्मा खेळण्याचा मोह आमदार मंदाताईंना देखील आवरला नाही, त्याही यात सहभागी झाल्या। दरम्यान नवी मुंबईतील बंधू भगिनींना आणि बांधवांना हिंदू नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या। मला खरोखरच आनंद होतो की आपण सगळेजण आज पाडवा नवीन वर्षात जात आहोत। नवीन वर्षामध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या आशा अपेक्षा या पूर्ण झाल्या पाहिजेत। आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, या महाराष्ट्राला चांगले दिवस आले पाहिजेत। विशेष करून आमच्या शेतकरी बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देईल की हा महाराष्ट्र गेल्या वेळी 4 वेळा दुष्काळ पडला, यावेळी कुठलाही प्रसंग न येता हे नवीन वर्ष येणारं सर्वांना सुख आणि समृद्धीचं। गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। नूतन वर्षाप्रित्यर्थ सर्वांनी गुढी उभारून हा मंगलमय सण आनंदात साजरा केला। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV।